नमस्कार मित्रांनो. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. आधुनिक भारताच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ज्यांनी दीनदलितांच्या आणि स्त्रियांच्या आयुष्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश आणला, अशा या महामानवाचा संघर्षमय प्रवास आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण महात्मा फुलेंच्या कार्यांबद्दल आपल्याला सगळीच माहिती असते अशातला काही भाग नाही, परंतु अशा काही ज्या व्हिडिओज असतात त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला महात्मा फुले संदर्भातली माहिती मिळविता येते. सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना महात्मा फुले जयंतीच्या शुभेच्छा प्रदान करते. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. सुंदर सृष्टी सुंदर मानव सुंदर जीवन सारे, सद्भावाच्या पर्जन्याने बहरून टाकू बारे. अशा सुंदर शब्दामध्ये संपूर्ण सृष्टीला बहरून टाकण्याचं काम या महामानवाने केलं. महात्मा फुलेंच्या जडणघडणीमध्ये किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाला प्रभावित करणारे काही जी महत्वाची मंडळी आहे त्यापैकी एक महत्वाचा विद्वान किंवा तत्वज्ञ म्हणजे थॉमस पेन आहे. थॉमस पेनच्या विचारांचा मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर प्रभाव होता. तर थॉमस पेनचे अनेक ग्रंथ त्यांनी अभ्यासले, जसं राईट्स ऑफ मॅन, जस्टिस ऑफ ह्युमॅनिटी, त्यानंतर एज ऑफ रिझन, अशा स्वरूपाचे थॉमस पेनचे ग्रंथ त्यांनी अभ्यासले. आणि त्यामुळं त्यांच्या एक व्यक्तिमत्वाला एक आगळं वेगळं एक स्वरूप प्राप्त झालं. जाती, धर्म, पंथ, पक्ष या नावाने बोंबा मारणाऱ्यांसाठी ही फार मोठी चपराक होती. थॉमस पेन म्हणतो, माय ओन माइंड इज माय चर्च, द वर्ल्ड इज माय कंट्री, दॅट्स वाय माय रिलिजन इज टू डू गुड. म्हणजे माझा मेंदू हे माझं चर्च आहे आणि अख्खं जग हा माझा देश आहे आणि म्हणून माझा धर्म चांगला आहे. हेलन केलर यांची कविता आहे, एक जाग झालेलं मन दुसऱ्या मनाला जाग करतं आणि जागी झालेली दोन मन तिसरं मन जागवतात आणि जागी झालेली तीनही मन सगळं गाव जागा करतात आणि जागा झालेला गाव मग समाज जागा करतो आणि जागा झालेला समाज मग राष्ट्र घडवतो. आणि हे राष्ट्र घडविण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुलेंसारख्या थोर महामानवाने केलं. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाचेच कार्य केले नाही, तर त्यांनी आणखीही विविध क्षेत्रामध्ये काम केलं. अनेक क्षेत्रामध्ये प्रावीण्य त्यांनी मिळवलेलं आहे. तर महात्मा फुले हे टॉपचे कॉन्ट्रॅक्टर होते, तसेच प्रसिद्ध उद्योगपती होते. पुणे कमर्शियल आणि कॉन्ट्रॅक्टर कंपनीचे ते कार्यकारी संचालक होते. 19व्या शतकामध्ये पुणे परिसरामध्ये त्यांनी मोठ्या स्वरूपात कामे केली. त्याच्यामध्ये कात्रजचा बोगदा आहे, येरवड्याचा पूल आहे, तसेच खडकवासला धरणाचा कालवा आहे, तसेच बंडर गार्डन पूल इत्यादी कामे त्यांनी आपल्या त्या काळामध्ये केली. कंत्राटी क्षेत्रामध्ये येण्याचं कारण म्हणजे त्यांचे जे वडील होते गोविंदराव फुले हे सुद्धा पूर्वी बांधकाम क्षेत्रामध्ये काम करत होते. त्यामुळे वडिलांचा व्यवसाय पुढे चालविण्याचं काम त्यांनी नेटाने सुरू ठेवलं आणि म्हणून त्यांनी अभियंता क्षेत्रामध्ये पहिलं पाऊल टाकलं. तर सोबतच ते एक उत्कृष्ट शेतकरी होते, कारण शेती क्षेत्रामध्ये अतिशय महत्वपूर्ण कामगिरी त्यांनी बजावलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे त्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. प्राध्यापक हरी नरके यांनी लिहिलेले एक महत्वाचं पुस्तक आहे, आम्ही पाहिलेले फुले. या पुस्तकामध्ये त्यावेळेस म्हणजे त्यांचा कंत्राटी क्षेत्रामधला जो टर्न ओव्हर होता तो जवळपास 10,000 ते 50,000च्या जवळपास, म्हणजे वार्षिक 10,000 ते 50,000च्या जवळपास होता असं आपल्याला दिसून येते. 24 सप्टेंबर 1873ला महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ही सत्यशोधक संस्था ही एक संस्था नसून तर ती मानवी मुक्तीची विचारधारा होती. या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सत्यशोधक म्हणजे काय, तर सत्य शोधून काढणे. तर सत्य शोधून काढण्याचं काम त्यांनी केलं. पिढ्यानपिढ्या दीनदलित जे होते तर ते पिढ्यानपिढ्या ज्यांच्यावर समाजाने अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार केले होते, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये गुलामगिरी लादली होती, तर त्या गुलामगिरीच्या शृंखला तोडण्याचं काम या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं.
महात्मा ज्योतिराव फुले हे केवळ समाजसुधारकच नव्हते, तर ते उत्कृष्ट लेखकही होते. त्यांनी कथा, पटकथा, लघुकथा, अनेक पुस्तके, कादंबऱ्या, तसेच सोबतच अनेक पत्रे, निबंध, तसेच पोवाडा सुद्धा त्यांनी रचलेला आपल्याला दिसून येतो. महात्मा ज्योतिराव फुले यांनी तृतीय रत्न नावाचं नाटक सुद्धा रचलं. तर छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढणारे, छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिणारे जर कोणी असेल तर त्यामध्ये आवर्जून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. तर त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये अनेक ग्रंथांचे सुद्धा, अनेक पुस्तकांचे सुद्धा लिखाण केले. त्यामध्ये विशेष करून गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म इत्यादी पुस्तके लिहून त्यांनी त्या व्यवस्थेवर कडाडून प्रहार केल्याचे आपल्याला दिसून येते. त्यांच्या कार्याचा उहापोह करताना मला या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. एक चिमणीची आणि कावळ्याची गोष्ट आहे. एकदा जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आग लागली होती. तर एक छोटीशी उलीशी चिमणी आपल्या चोचीमध्ये पाणी घेऊन ती आग विझवण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळेस कावळा चिमणीला म्हणाला की अगं तुझी चोच किती, त्यामध्ये किती पाणी मावेल आणि खरोखर आग विझेल का? त्यावर चिमणीने कावळ्याला प्रत्युत्तर दिले, या माझ्या छोट्याशा चोचीमध्ये पाणी कितीही मावत असेल, थोडंसं पाणी का मावत असेल ना, परंतु माझा उल्लेख होताना म्हणजे जेव्हा या गोष्टीचा किंवा या घटनेचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा अशा प्रकारे लिखाण केले जाईल की माझं नाव आग लावणाऱ्यांच्या यादीमध्ये नसून तर आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये असेल, असं या ठिकाणी या उदाहरणावरून आपल्याला चिमणी कावळ्याच्या उदाहरणावरून स्पष्ट करता येईल. आता हे उदाहरण मी या ठिकाणी का प्रस्तुत केलं तर महात्मा ज्योतिराव फुले यांचं काम सुद्धा अशाच स्वरूपाचं होतं. तर त्यांनी आग लावण्याची कामं न करता तर समाजामध्ये जे काही अन्याय अत्याचार वाढलेला होता त्या प्रथेच्या विरुद्ध मोठ्या प्रकारामध्ये बंड पुकारून त्या प्रथेला कसा आळा घालता येईल यासाठी आटोकाट प्रयत्न केले. सरते शेवटी वामनदादा कर्डक यांच्या 4 ओळी मी या ठिकाणी त्याचा आवर्जून उल्लेख करेल. माणसाने तुझे गीत गावे, असे गीत गावे की ज्यात तुझे हित हवावे. म्हणजे माणसाने गीत गायलं पाहिजे. कसं गीत गायलं पाहिजे तर अख्ख्या समाजाने त्याची दखल घेतली पाहिजे. अशा प्रकारे या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले या संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा एक छोटेखानी प्रयत्न होता. धन्यवाद.